कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर हल्ला झाल्याची घटना 24 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3:30 वाजता घडली आहे। तहसीलदार कार्यालयाच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत असलेले रामदास माळवदे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वाळूने भरलेला एक हायवा व एक टिप्पर अडवून तहसील कार्यालयात आणण्यात सांगितले असता अर्जुन गुरळे व प्रतीक कोळपे यांच्यासह इतर अनोळखी इसमांनी पथकास शिवीगाळ धक्काबुक्की करत वाहन पळून नेली। तसेच कोणालाही फोन करायचे नाही असे म्हणत माळवदे यांचा फोन अर्जुन गुरळे यांनी हिसकावून घेत दमदाटी केली। यावेळी शासकीय कामात अडथळा आणून बंदुकीची धमकी देत दहशत निर्माण करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता BNS 2023 132 121 1 303 2 189 2 191 3 351 2 352 119 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करीत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।